नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अशोक मामा नाश्ता बनवत असतात. तिथे संयमी येऊन त्यांना विचारू लागते, तुम्ही पोहे बनवतायत का? त्यावर ते म्हणतात, हो, दही पोहे बनवतोय. त्यावर संयमी म्हणते, कशाला उगीच, आम्ही माऊने मागितलेलं खाल्लं असतं. त्यावर ते म्हणतात, मला परत परत त्याच विषयावर नाही बोलायचं. आणि ते संयमीला विचारतात, आणखीन काही? त्यावर संयमी म्हणते, मी जरा पटकन जाऊन येते. त्यावर ते विचारतात, कुठे? त्यावर संयमी म्हणते, इथेच. त्यावर ते म्हणतात, इथेच म्हणजे नक्की कुठे? तेवढ्यात त्यांचा फोन वाजू लागतो आणि ते फोन उचलायला जातात. तेवढ्यात संयमी तिथून निघून जाते. ते फोन उचलतात तेव्हा तिकडून आवाज येतो, नमस्कार माझगावकर, मी गौरव कोऑपरेटिव्ह बँकेतून बोलतोय. त्यावर अशोक मामा म्हणतात, गौरव? कुणाचं गौरव? तुमची बँक बुडाली आणि आमचे पैसे बुडालेत. यात कोणाचा गौरव केलात तुम्ही? त्यावर ते म्हणतात, हो, त्या संदर्भातच मी फोन केला आहे. आणि ते म्हणतात, काय, बँकेने दिवाळखोरी जाहीर केली, पण तुम्ही जर तुमचे डॉक्युमेंट घेऊन आलात तर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. हे ऐकून अशोक मामा म्हणतात, पैसे परत मिळतील? अहो, 4 वर्ष झालीत मी आशा सोडून दिली होती हो. माझ्या 2 एफड्यासुद्धा आहेत. त्यावर ते म्हणतात, हो, माहिती आहे आम्हाला. तुम्ही एक काम करा, तुमचे सगळे डॉक्युमेंट ऑनलाईन सेंड करा, तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील. त्यावर मामा म्हणतात, बरं, पण कुठे करायची सबमिट? त्यावर ते म्हणतात, मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्यावर सबमिट करा. आणि ते फोन ठेवतात आणि अशोक मामांना लिंक सेंड करतात. अशोक मामा म्हणतात, आली आणि म्हणू लागतात, कमाले, बुडालेले पैसे परत मिळत आहेत. आणि ते म्हणतात, देवा, तुझा मूड चांगला आहे की तू माझी फिरकी घेतोयस? इकडे प्रभूबाई सगळ्यांना घेऊन येतात आणि म्हणतात, हे बघा, या माझ्या गाडीला कुणीतरी इथे चिठ्ठी लावलेली. त्यावर तोरणे म्हणतात, हे बघा, या प्रकरणात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. आणि ते म्हणतात, आपण सरळ पोलिसात जाऊ. त्यावर सातपुते म्हणतात, नको तोरणे, परत इथे पोलीस येणार, सगळ्यांची चौकशी होणार आणि मुले परत घाबरतील. त्यावर तोरणे बोलतात, अहो, काय बोलताय तुम्ही? या झाल्या प्रकरणामुळे मुले घाबरणार नाहीत? त्यावर देसाई म्हणतात, तेही खरं आहे म्हणा, पण मला एक समजत नाही आहे, आपण एवढे सोसायटीत 2-2 CCTV लावले, त्याचा काय फायदा झाला? त्यावर सातपुते म्हणतात, ते तुम्हालाच माहीत, तुम्हीच बघा काय ते. त्यावर देसाई म्हणतात, नाही, पण एवढा खर्च करून काहीच फायदा नाही झाला. आणि ते विचारतात, कोणी केला असेल हा आचरटपणा? त्यावर प्रभूबाई म्हणतात, अरे काय चाललंय, हे जे घडलं ना ते इतकं सोपं नाही, कोणीतरी समजून उमजून केलेलं दिसतं. त्यावर देसाई विचारतात, कशावरून? त्यावर त्या म्हणतात, कशावरून म्हणजे हे सगळं जे काही रामायण घडलं ते सगळं प्रियाबाबतीत घडलं. त्यानंतर प्रियाचं आणि संयमीचं भांडण झालं आणि त्यानंतर माझ्या गाडीला चिठ्ठी लावली गेली. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे की माझ्या मुलीला कुणीतरी धमकी दिली आहे. त्यावर ते विचारू लागतात, बरं, प्रिया कशी आहे? त्यावर त्या म्हणतात, कशी असणार आहे, खूप घाबरली आहे ती, खूप डिस्टर्ब झाली आहे, मी तर तिला घराबाहेरच पडू देत नाही आहे. माहीत नाही हे पुढे प्रकरण किती आणि कसं वाढणार आहे ते. त्यावर देसाई म्हणतात, थोडक्यात काय, हे प्रकरण आपल्याला हलक्यात घेऊन चालणार नाही, काहीतरी करायला हवं. इकडे अनिश ईशानला शोधत येतो आणि अशोक मामांना विचारू लागतो, बाबा, ईशानला कुठे पाहिलं का? त्यावर ते म्हणतात, नाही पाहिलं. त्यावर तो विचारतो, कुठे असेल? त्यावर ते म्हणतात, असेल इथं कुठेतरी खाली. आणि ते त्यांचा मोबाईल बघत असतात. अनिश तर त्यांच्याकडे लक्ष जातं आणि तो विचारू लागतो, बाबा, अहो, काय बघताय तुम्ही एवढे डोळे बारीक करून? डोकं दुखेल तुमचं. त्यावर अशोक मामा त्याला विचारतात, मला एक सांग, ते लिंक क्लिक करायचं म्हणजे काय करायचं असतं? त्यावर अनिश म्हणतो, कसली लिंक बाबा, असं काहीही करायचं नसतं. त्यावर ते म्हणतात, नाही, मला ना बँकेतून फोन आला होता आणि ते म्हणाले की लिंक क्लिक करा आणि डॉक्युमेंट्स भरा म्हणजे तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. त्यावर अनिश म्हणतो, व्हॉट? बाबा, प्लीज असं काही करू नका. त्यावर ते विचारतात, का? त्यावर अनिश म्हणतो, काय का, अहो, हल्ली किती फ्रॉड्स होत आहेत, तुमच्या बँक अकाउंटमधले सगळे पैसे जातील. आणि तो म्हणतो, कुणाचा फोन आला होता बघू द्या. आणि तो त्यांचा मोबाईल बघू लागतो आणि म्हणतो, तुमच्या मोबाईलमध्ये कॉलर आयडेंटिफिकेशन सिस्टीम नाही आहे? त्यावर ते विचारतात, म्हणजे काय? अनिश म्हणतो, बाबा, मी बँकेत जाऊन चौकशी करून येतो.
अनिश तिथून बँकेची चौकशी करायला जातो. अशोक मामा विचार करत असतात, कॉलर आयडेंटिफिकेशन सिस्टीम कसं करायचं आता ते. आणि ते स्वतःशी म्हणतात, जाऊ दे, पैसे मिळाले तर बरं होईल, माझ्या मुलांची ॲडमिशनची तरी सोय होईल. इकडे संयमी काळजीत असते. रियांश तिला म्हणत असतो, काही होणार नाही, काळजी करू नकोस. त्यावर ती विचारते, आणि रियांश जर पोलीस इथे आले तर? त्यावर तो म्हणतो, काय येतील पोलीस? त्यावर ती म्हणते, अरे ती प्रिया स्वतः म्हणाली की ती माझ्याबद्दल कंप्लेंट करणार म्हणून. त्यावर तो म्हणतो, काय खाऊ ये का? काही होणार नाही, चिल, तू घाबरू नकोस. त्यावर संयमी म्हणते, तुला काय जातंय बोलायला? जर मी अडकले ना यात तर मेजर सीन होईल. त्यावर रेयांश म्हणतो, सॅम, तू नाही अडकणार आहे याच्यात. आणि तो म्हणतो, अनलेस कोणीतरी मुद्दाम तुला यात अडकवत नाही आहे. त्यावर ती विचारते, असं अडकवू शकतात? त्यावर तो म्हणतो, हां, मे बी. तुझ्या अगेन्स्ट कोणाकडे काही एव्हिडन्स नाही आहेत. पण तू एक माती खाल्ली आहेस ना? त्यावर ती विचारते, काय? त्यावर रेयांश म्हणतो, पब्समध्ये मायनर्सला एंट्री नाही आहे. आणि आता हे जर प्रूव्ह झालं तर तुझ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. हे ऐकल्यावर संयमी आणखीच घाबरते. इकडे इरा शांतपणे तिचा अभ्यास करत असते. भैरवी तिच्याकडे बघते आणि तिच्याजवळ जाऊन तिला विचारू लागते, इरू, मी आता कॉफी बनवायला जाते, तुझ्यासाठी आणू? त्यावर इरा विचारते, माऊ, तुला जर कंटाळा आला असेल तर मी बनवू? त्यावर भैरवी इराला जवळ घेते आणि म्हणते, नाही गं बाळा. आणि ती म्हणू लागते, इरू, प्लीज, मी दृष्ट आहे असं नको समजूस. मी जे काही करते ते फक्त तुमच्या भल्यासाठी करते. फक्त मला जमत नाही गं हे सगळं एकट्याने करायला. त्यावर इरा विचारू लागते, माऊ, मग तू आजोबांची का हेल्प घेत नाही आहेस? त्यावर भैरवी म्हणते, नाही झेपणार त्यांना आता, वय झालं आहे त्यांचं. त्यावर इरा म्हणते, पण ते तर आजोबा आहेत. माऊ, आजोबा खूप चांगले आहेत. आपण खूप ब्लेस्ड आहोत की आपल्याकडे आजोबा आहेत. आजी असती तर अजूनच आवडलं असतं, पण नो प्रॉब्लेम. आणि ती म्हणू लागते, माऊ, ओल्ड माणसं सगळंच हँडल करू शकतात. तू आजोबांची हेल्प घे. तुला आता जसं वाटतंय ना तसं नाही वाटणार. आजोबा नेहमी म्हणतात, जर आपण दुसऱ्यांची मदत केली ना तर तेच आपल्या मदतीला धावून येतात. बाकी कोणीच नाही येत. आणि भैरवी उठून किचनमध्ये दूध गरम करण्यासाठी येते. अशोक मामा तिच्या मागे येऊन उभे राहतात आणि तिला म्हणू लागतात, ते दही पोहे केले तेवढे खाऊन घे. त्यावर भैरवी काहीच बोलत नाही. अशोक मामा म्हणतात, मी विचार करत होतो की ईश्वरकडे स्वयंपाकासाठी बाई येते. तिला मी म्हणतो की आम्हाला चपाती भाजी बनवून देत जा. बाकी सगळं मी बघेन. जमेल मला, हळूहळू जमेल, पण जमेल. भैरवी फक्त शांतपणे ऐकत असते. त्यावर अशोक मामा तिला विचारतात, काय बोलली नाही तू आज? माझं म्हणणं पटलं की काय तुला? त्यावर भैरवी म्हणते, तुम्हाला जे हवंय ते करा. तसंही मी काही बोलले तरी तुम्हाला चुकीचंच वाटणार आहे. त्यापेक्षा तुम्हाला हवं ते करा. आणि भैरवी तिथून निघून जाते. त्यावर ते म्हणतात, कमाले, मी हिला मदत करायला बघतोय आणि ही कुचकटपणा करतीये. भैरवी इरासाठी दूध गरम करून आणते. इरा विचारते, आजोबांनी दिलंय? त्यावर भैरवी म्हणते, हो, त्यांनीच मदत केली मला दूध गरम करायला. त्यावर इरा म्हणते, माऊ, थँक्यू, तू आजोबांची हेल्प घेतली म्हणून. इकडे ईशान म्हणत असतो, आपण पोलिसांकडे जाऊया. त्यावर कियान म्हणतो, त्यापेक्षा आपण माझ्या बाबांकडे जाऊया किंवा एखाद्या मोठ्या माणसाला सांगूयात. त्यावर ईशान म्हणतो, तुम्हाला माहिती आहे, आपण एवढे कार्टून्स बघतो, मूव्हीज बघतो, त्यातून काय शिकतो? त्यावर ते विचारतात, काय? त्यावर ईशान म्हणतो, हेच की आपण सतत मोठ्या माणसांची मदत घ्यायची नाही, त्यांची वाट बघायची नाही, आपणच आपल्या मोठ्या माणसांची मदत करायची. आपण जाऊयात पोलिसांकडे. त्यावर कियान म्हणतो, ठीक आहे, मला पोलीस चौकीचा पत्ता माहिती आहे. आणि ते पोलिसांकडे जायला निघतात. इकडे अशोक मामा डॉक्युमेंट्सची फाईल शोधत असतात. तेवढ्यात अनिश तिथे येऊन त्यांना आवाज देतो, बाबा. त्यावर ते त्याला म्हणतात, आलास? बराच वेळ लागला. बँकेतच गेला होता ना? का वाटेत मित्राबरोबर तर्या टाकून आला? त्यावर अनिश म्हणतो, बाबा, मी काही ईशान आहे का हो? त्यावर अशोक मामा म्हणतात, अरे तो बरा, निदान मी त्याला बदुडून तरी काढू शकतो. त्यावर अनिश वैतागून जायला लागतो. तेवढ्यात ते त्याचा हात पकडून म्हणतात, अरे मी मस्करी केली.
काय झालं बँकेचं? त्यावर अनिश म्हणतो, बाबा तो फोन कॉल जेन्युइन होता. आणि तो विचारतो, तुमची बँकेत 2 FDs आहेत ना? त्यावर ते म्हणतात, हां. त्यावर तो म्हणतो, ह्या फॉर्मसोबत आईचं डेथ सर्टिफिकेट जोडलं की झालं, तुम्हाला पैसे मिळतील. त्यावर अशोक मामा म्हणतात, हां, पण ते सगळं कुठं शोधायचं? त्यावर अनिश म्हणतो, काय? त्यावर ते विचारतात, काय? त्यावर तो म्हणतो, नाही म्हणजे हे असले प्रश्न तुम्हालाही पडतात का? कुठे शोधायचं वगैरे. त्यावर ते म्हणतात, अरे काय करणार, गेल्या वर्षी आपल्या आतल्या कपाटाला वाळवी लागली होती, म्हणून सगळं सामान रातोरात बाहेर काढावं लागलं आणि मग पेस्ट कंट्रोल करून घेतलं. त्यात ती फाईल कुठेतरी हरवली असणार बहुतेक. त्यावर अनिश विचारतो, मग कुणाला दिली आहे का? त्यावर ते म्हणतात, अरे एवढी महत्त्वाची फाईल मी कशाला कुणाला देईल? आणि ते म्हणतात, पण एक शक्यता आहे, एकदा पल्लवी आली होती अशीच, तिच्याकडे चुकून दिली होती का? म्हणजे गोंधळात कुठे हरू नये म्हणून. पण तेही कदाचित शक्य नसेल. त्यावर अनिश म्हणतो, काय बाबा, इतके महत्त्वाचे डॉक्युमेंट तेही तुम्ही नीट ठेवले नाही. त्यावर ते म्हणतात, अरे एकटा मेंदू काय काय लक्षात ठेवील? जिथं महत्त्वाची माणसंच बरोबर राहिली नाहीत, तिथं महत्त्वाचे कागदपत्र जपून काय होणार होतं रे? आधी लक्ष घातलं असतंच तर कदाचित हरवली नसती फाईल. त्यावर अनिश म्हणतो, मी करतो काहीतरी, तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे मिळतील. त्यावर अशोक मामा अनिशचा हात पकडून म्हणतात, थँक्यू. अनिश भैरवीकडे येऊन तिला विचारू लागतो. त्यावर ती म्हणते, नाही रे, मला नाही माहीत. त्यावर अनिश म्हणतो, बघ ना, आठवतंय का, कधी बाबांनी पल्लवी वहिनींकडे फाईल दिली होती का कुठली? त्यावर ती म्हणते, नाही, पण का? त्यावर अनिश म्हणतो, अगं बाबांनी FDs काढल्या होत्या, त्या FDsचे सर्टिफिकेट सापडत नाही त्यांना. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट? तुझे बाबा इतर वेळेला अगदी शिस्त करत असतात आणि एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट ते स्वतः हरवतात आणि बाकीच्यांना का बोलतात मग? त्यावर अनिश म्हणतो, उभ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखादी गोष्ट हरवली असेल त्यांची. त्यावर ती म्हणते, हो, पण तीच खूप महत्त्वाची होती ना? आणि ती पुढे म्हणते, सॉरी, परत तुला वाईट वाटेल की मी तुझ्या बाबांना बोलतेय. पण अनिश, जी व्यक्ती सतत सगळ्यांना क्रिटिसाइज करते, ती व्यक्ती स्वतःच परफेक्ट आहे का? त्यावर अनिश हसतो. भैरवी विचारते, हसतोयस का? त्यावर अनिश म्हणतो, तू क्रिकेटची मॅच बघतेस? त्यावर ती म्हणते, ह्याचा काय संबंध आहे? त्यावर तो म्हणतो, पण बघतेस का? त्यावर भैरवी म्हणते, हो, अधूनमधून बघते. त्यावर अनिश म्हणतो, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. त्यावर ती म्हणते, अनिश, तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? त्यावर तो म्हणतो, 2020ची मॅच तू डायरेक्ट 14व्या ओव्हरपासून बघायला लागलीस. त्यावर ती म्हणते, म्हणजे काय म्हणायचं काय तुला? आणि तो म्हणतो, त्या आधीचे 13 ओव्हर्स कसे खेळलेत हे तुला माहीत नाही आणि पुढचे 6 ओव्हर्स कसे खेळणार हे बघायला तू इथे नसणार. त्यावर भैरवी डोक्याला हात लावून विचारते, म्हणजे? त्यावर अनिश म्हणतो, आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं की तू इथून निघून जाणार कायमची. तुझा त्यांच्याशी कधीही संबंध येणार नाही. पण माझं तसं नाही आहे. मी ही मॅच शेवटपर्यंत बघणार. ज्या क्षणी मुलांना तू त्यांच्या आयुष्यातून घेऊन जाशील त्या क्षणी कोलमडून पडतील ते. ही मॅच हारणार आहेत ते, पण म्हणून मी त्यांना सपोर्ट करणं थांबवणार नाही. कारण आधीचे 13 ओव्हर्स खूप कडक खेळलेत ते. इतके आघात सोसूनसुद्धा ज्या जिद्दीने तो माणूस या वयात उभा आहे, याला तोड नाही. त्यांच्याबद्दल जजमेंटल घेण्याची लिबर्टी तू घेऊ शकतेस, पण मी नाही. कारण या घरात पाहुणी तू आहेस, मी नाही, असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.